न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नागपूर संस्थानचे युवराज श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि जनसंपर्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर विविध ठिकाणी भेटी देत त्यांनी धार्मिक परंपरांचा गौरव केला, तर शेतकरी आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाकडे त्यांच्या मागण्यांचे निवेदनही सादर केले. दौऱ्याची सुरुवात सिन्नर येथे झाली. इथे भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर यांनी श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर विविध मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांनी पंचमुखी हनुमान मंदिर आयोजित भव्य भगवान जगन्नाथ रथयात्रेत प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते भगवान जगन्नाथांची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली आणि रथयात्रेला शुभारंभ झाला. जय जगन्नाथच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी महापौर हिमगौरी आडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महंत भक्तिचरणदास महाराज, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार पंकज भुजबळ, धनंजय वेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज या पुण्यनगरी नाशिक येथे भक्तिचरणदासजी महाराज यांच्या नेतृत्वात जी जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव हा 4था वर्ष आणि फार आनंदाने, उत्साहाने, भक्तिमय वातावरणाने ही जगन्नाथपुरीची रथयात्रा उडीसाच्या परंपरेचं अनुसरण करून ही जी नाशिक नगरी सुरू आहे, याच्यासाठी तर मी सगळ्यात पहिले भक्तिचरणदास महाराज यांचं फार फार अभिनंदन करू इच्छितो, त्यांना फार फार शुभेच्छा देऊ इच्छितो. आपण आज या रथयात्रेत सहभागी होण्याचं सौभाग्य मला इथं मिळवून दिलं, त्याच्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. आमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही प्रथा 300 वर्षापासून अविरतपणे जगन्नाथपुरी इथं सुरू आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि त्याच धर्तीवर या पुण्यनगरी, कुंभनगरी नाशिक इथे ही रथयात्रा मोठ्या उत्सवात, मोठ्या भक्तिभावाने या नाशिक नगरीचे सगळे नागरिक एकत्र येऊन मनवतात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांवरच महाप्रभू जगन्नाथाची कृपा ही सदैव राहावी ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपण मला इथं बोलवलं त्याच्यासाठी मी आपला पुनश्च आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धार्मिक कार्यक्रमानंतर श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. शेतकरी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी कालिका माता मंदिराला सदिच्छा भेट देत मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केली. मंदिरात कालिका मातेची विधिवत पूजा व आरती करून राज्यातील सुखसमृद्धीची प्रार्थना केली. सायंकाळी इंदिरानगर येथील कलिंगा सांस्कृतिक समाज संस्थेच्या वतीने आयोजित भगवान जगन्नाथ रथयात्रेलाही श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते पूजा व महाआरती करून रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत धार्मिक वातावरण अनुभवले. धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता यांचा संगम घडवणारा श्रीमंत राजे जयसिंह भोसले यांचा नाशिक दौरा भाविक आणि नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला. विविध धार्मिक स्थळांना भेटी, मान्यवरांशी संवाद आणि शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंबा यामुळे या दौऱ्याची शहरभर चर्चा रंगली.